नमस्कार मंडळी, आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत माठाची भाजी. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्याकडे या भाजीला माठाची भाजी असे म्हणतात. तर माठाची भाजी आपण छानपैकी तोडून घेतलेली आहे आणि धुवून आणि मग इथं आपण कापून घ्यायची. छानपैकी अशी बारीक बारीक कापून घ्यायची माठाची भाजी. तुम्ही बघू शकता, आपण छानपैकी अशी माठाची भाजी कट करून घेतलेली आहे. तर तुम्ही पण ह्या पद्धतीची भाजी एकदा नक्की खाऊन बघा. तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे ठेवली कढई गरम करायला. कढई गरम झाल्याच्या नंतर तेल टाकलेलं आहे. तेल टाकून झाल्याच्या नंतर कांदा ॲड केलेला आहे. कांदा मंद गॅसवर छानपैकी असा परतून घेऊया. छानपैकी परतून झाल्याच्या नंतर लगेच आपण वाटण टाकून घेऊया. वाटण टाकून झाल्याच्या नंतर सगळं एकजीव होईपर्यंत आपण मंद गॅसवर वाटण आणि कांदा एकजीव असा करून घ्यायचा. तर हे वाटण आहे शेंगदाणा, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे. तर इथे छानपैकी आपलं वाटण मिक्स झालेलं आहे. तुम्ही पण बघू शकता. आणि मंद गॅसवरच ठेवायचं, म्हणजे खाली लागणार नाही. त्यानंतर आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ इथं टाकून घेतल्याच्या नंतर परत परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर आपली जी भाजी आहे ती भाजी त्याच्यामध्ये ॲड करायची. भाजी ॲड करून झाल्याच्या नंतर परत 2-3 मिनटं त्याला भाजीला छानपैकी एकजीव होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. तर इथं आपण छानपैकी अशी भाजी परतून घेऊया. मसाला एकजीव होईपर्यंत आणि छानपैकी अशी भाजी परतून घ्यायची. तर ह्या पद्धतीची भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही खाल्लेत का भाजी ही कधी बनवून नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते पण नक्की सांगा. आमच्या भागात ह्या भाजीला माठाची भाजी असे म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं आपण छानपैकी आपलं परतून घ्यायचं काम चालू आहे. तर इथं तुम्ही बघू शकता एकजीव छानपैकी मसाला झालेला आहे. आणि इथं आपली भाजी पण झाल्यासारखीच आहे. तर ह्या पद्धतीची भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला जर ही भाजी आवडल्यास किंवा ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलवर तर नक्की जॉईन करा. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.